नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण करणार आहोत लग्न समारंभातला मसाले भात. या भाताची एक विशिष्ट चव असते जी आपल्या सर्वांना आवडते. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. मसाला भात करण्यासाठी इथे एका कुकरमध्ये साधारण 3 ते 4 चमचे तेल घातलेले आहे. त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालून घेऊया, थोडा कढीपत्ता घालून घेऊया आणि 3 ते 4 तमालपत्र घालून घेऊया. आता यामध्ये मिरची आलं लसूण ठेचा साधारण 1 चमचा घालून घेऊया. 1 चमचा हळद घालून घेऊया आणि सर्व मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. आता यामध्ये तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या घालून घेऊया. इथे मी वटाणा, फ्लावर आणि गाजर घातलेला आहे. भाज्या व्यवस्थितपणे परतून घेऊया. त्यानंतर यामध्ये 1 चमचा गोडा मसाला घालून घेऊया, अर्धा चमचा गरम मसाला घालून घेऊया आणि अर्धा चमचा लाल तिखट घालून घेऊया आणि पुन्हा एकदा भाज्या व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा. इथे तुम्ही पाहू शकता आपण सर्व भाज्या व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेल्या आहे. इथे मी साधारण 1.5 वाटी तांदूळ, इंद्रायणी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला होता. तो आता आपण घालून घेऊया आणि तांदूळ व्यवस्थितपणे परतून घेऊया. आता यामध्ये साधारण 4 वाट्या पाणी घालून घेऊया. 1.5 वाटी तांदूळ आपण घेतला होता त्या प्रमाणानुसार 4 वाटी पाणी पुरेसे आहे. भात पुन्हा लावून घेऊया. त्यामध्ये चवीपुरते मीठ घालून घेऊया आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊया आणि पुन्हा भात व्यवस्थितपणे हलवून घेऊया. आता कुकरचे झाकण लावून साधारण 4 शिट्ट्या काढून घेऊया. चार शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. इथे तुम्ही पाहू शकता भात आपला तयार झालेला आहे. तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला आवडेल आणि कमेंटमध्ये मला कळवा तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही ते.